वेळा एकविरा आणि तंतशील वनांद विरुद्ध तंतशील वनांद या दोन्ही संघाचं करणारे आपण साठी यायचं. त्याच्या पुढे होणारा सामना फ्रेंच सर्कट चेतवणे विरुद्ध जे बजरंग इनाम पांगारी या दोन्ही संघांच्या दरम्यान याच्या पुढे होणारा सामना होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पूर्वणी संघाचे कर्णधार यांनी पुष्प मंडळाच्या कुठल्याही सदस्याला विनंती करतो की आपण पुष्प देऊन त्यांना सन्मान करायचे. कालींच्या गरजात त्यांचं स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित आमचे क्रिकेटसाठीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. पहिल्याच चेंडूवरती दोन धावा मिळवण्याचे यश आल्याचे तीन धावा मिळवण्यात यश येते ते फलंदाजी आपल्याला पाहायला म्हणते की या चौथीच्या मैदानावर गोलंदाजीसाठी आलाय तो वेगळ्या संघाचा चांगल्या पद्धतीने कट करून 3 धावा मिळवण्याचे यश येते ते म्हणून संघाला. काही शेताची जमीन असल्यामुळे चेंडू समजत नाही आणि पुढील चेंडू 3 धावा मिळवण्याचे यश येते ते म्हणून संघाला. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि खरोखरच मित्रांनो याच्या पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने शॉट मारला परंतु त्यावर 2 धावांवर समाधान मानावे लागते ते म्हणून संघाला. चांगल्या पद्धतीची आपल्याला इथे खेळी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे समीकरण धावांचं परंतु त्यावर आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे त्याच क्वालिटीचं क्षेत्ररक्षण या पुढे संघाकडून आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाजाचं नाव फलंदाजीसाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सोहम याच्याकडून. पहिला चेंडू बीट केला आणि टाकून दिले की बाद झालाय तो. चांगला गोलंदाजी आपल्याला इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती सोहम याच्याकडून. चांगले फटके मारत होता परंतु त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि बाद केले. लागोपाठ 2 झटके दिले ते लागोपाठ 2 झटके दिले प्रथम संघाला ते वेगळ्या संघाने आणि त्यावर हॅलो षटकांच्या समाप्तीनंतर 10 संख्या झाले 27 धावांची गरज आहे ती वेगळ्या संघाला. चांगले आव्हान निर्माण करून ठेवले ते वेगळ्या संघाने. वेगळ्या संघासमोर 27 धावांचे आव्हान ठेवले. 26 धावा बनवल्या. 27 धावा आपल्याला जिंकण्यासाठी 27 धावा करायचे. आदित्य रंजे याने स्टेजच्या समोर येऊन भेटून जायचं. आदित्य संघासमोर आव्हान ठेवले ते
तो 27 धावांचं प्रेम संकट पेटवली आणि हे भवन सुगडेर या दोन्ही संघांनी त्याच उडून घ्यायचं. ते बजरंग इनाम तांडारे आणि प्रेम संकट पेटवली या दोन्ही संघांनी त्याच उडून घ्यायचं. दोन्ही कर्णधारांनी त्याच्या कमरेवर आपण त्याच उडून घ्यायचं. चेंडू आणि मोठा चेंडू वाईट चेंडू खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते की आपल्याला म्हणून संघाकडून हिट केले ते चांगल्या पद्धतीने कट केला त्यावर. चार धावा मिळवण्याची यश येते ते किशोर याला आणि आपल्या संघाच्या धावसंख्येत बळ टाकताना दिसत आहेत ते किशोर आपल्या संघाला साजेसा खेळ करताना पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये मारला आहे परंतु त्यावर 3 धावा काही रोखू शकत नाही. 3 धावा मिळवण्याची यश येते ते वेगळ्या संघाला बॅट्समन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे क्षेत्र त्याच पद्धतीचं क्षेत्र त्याच पद्धतीची खेळी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या 6 चेंडू 9 धावा वेगळ्या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो वेगळ्या संघाकडून चांगली रमण संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धाव फक्त दिले की वेगळ्या संघाचा हा गोलंदाज मला वाटतं किशोर यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली संघाची आणि 1 साइड गेम खेळताना आपल्याला दिसतात. ते 3 धाव मिळवण्याची यश येते ते वेगळ्या संघाला. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने कट केला त्यावर 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा मिळवण्याची यश येते ते वेगळ्या संघाला आणि किशोर आपल्या नांदेड टाकून मैदानावरून जाईल पुढील चेंडूची प्राप्ती आणि स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला खेळ टिकण्यात प्रयत्न केला होता परंतु दोन चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी 2 चेंडू 2 धावा वेगळ्या संघाला. म्हणून संघाला विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्हाला काय डिस्कस करायचं असेल तर इथे या. 2 चेंडू 2 धावा पद्धतीने कट केला होता त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि 1 धाव समाधान मानावं लागतं ते वेगळ्या संघाला. 1 चेंडू 1 धाव अतिपतीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला या मैदानामध्ये. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे ते जिंकण्यासाठी आणि वाईट चेंडू टाकून हात कमी सामना वेगळ्या संघाने जिंकलेला आहे. वेगळ्या संघाचे हार्दिक अभिनंदन. यानंतर दोन्ही संघ इकडे यायचे वमन संघाचंही हार्दिक अभिनंदन.